अनेक लोक स्वतःला मान देत नाही. अशा वेळी लोकांनी तुमचा आदर करावा ही अपेक्षा करणे चुकीचे आहे. स्वतःचा आदर करणे म्हणजे स्वतःवरच प्रेम करणे, स्वतःला मान-सन्मान देणे. अनेकदा आपण स्वतःला गृहीत धरतो, म्हणजेच आपण आपला आदर करत नाही. आपलं असणं इतरांनी अधोरेखित करावं असं वाटत असेल तर सर्वात अगोदर तुम्ही स्वतःबद्दल सकारात्मक विचार करा. आपण अनेकदा कोणी आपल्याला एखाद्या कार्यक्रमाला बोलवलं नाही तर जातो, तर ही चूक कधीच करू नका. कारण यामुळे तुम्हाला स्वतःला तुमचा सेल्फ रिस्पेक्ट नसल्याचं कळतं. एवढंच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल तर पण त्या व्यक्तीच्या घरून बोलावून आलं तर तुम्ही लगेच जात असाल तर असं अजिबात करू नका. कारण यामध्ये लोक तुम्हाला गृहीत धरतात, जे अतिशय चुकीचं आहे. याबद्दल काय विचार करता की तुम्ही करिअर आणि खाजगी आयुष्याबद्दल काय प्लॅनिंग आहे ते कधीच कोणाला सांगू नका. कारण जर काही अडचण आली आणि ती गोष्ट झाली नाही तर वाईट लोक तुमची खल्ली उडवतात. ही व्यक्ती फक्त बोलते, करत काहीच नाही असा एक समज होऊन जातो. यामुळे देखील तुम्हाला समाजात मनाचे स्थान मिळत नाही. मात्र तुम्ही कोणती गोष्ट कोणालाही न सांगता केली तर त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो आणि आपोआपच समाजात मान वाढतो. कधीच स्वतःला दोष देऊ नका, कारण अनेकदा असं केल्यामुळे समाजातच तुमचा मान कमी होतो. एवढंच नव्हे तर लोक देखील तुम्हाला कोणत्याही कामासाठी सिरियस घेत नाहीत. त्यामुळे तुम्हाला वाटलं की तुमचा एखादा निर्णय चुकला आहे तरी ते चार चौघात बोलून दाखवू नका, कारण यामुळे तुमचा मान कमी होतो. संघर्ष हा कायम एकट्याचा असतो, तो लक्षात ठेवा. प्रसिद्धी मिळाली की किंवा यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर सगळेजण येतात. अशा वेळी पळून न जाता आपला संघर्षाचा काळ हा एकट्याचा आहे हे लक्षात ठेवायला हवं. त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहा. यामुळेच तुमचं वेगळेपण अधोरेखित होणार आहे. स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनती वाढवा. मग ते समारंभ असो किंवा इतर ठिकाणी, कारण तुम्ही लोकांपासून अंतर ठेवलं तरच तुम्हाला मान-सन्मान मिळणार आहे. स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवा. स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो आणि तिथेच आपण चुकतो. कारण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिले तर डोक्यावर बसतात. अशा वेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा. समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मान-सन्मान हा त्यांच्या अहंकाराचं कारण ठरू शकतं. त्यामुळे आपण कोणाला किती महत्त्व देतो याची काळजी घ्याल. आपण अपमानाचा बदला कधीही भांडू नाही तर त्या व्यक्तीपेक्षा यशस्वी होऊन घ्यायचा असतो. त्यामुळे शाब्दिक चमक करण्यात किंवा वाद करण्यात काहीच अर्थ नाही. त्यापेक्षा तुमची सगळी एनर्जी कामात वळवा. यामुळे तुमची आर्थिक बाजू अधिक बळकट होईल आणि यामुळे समाजात तुमचा मान वाढेल. त्यामुळे बदला घेण्यापेक्षा तुमची उंची वाढवा. लोकांचा स्वभाव ओळखणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही सहज वागून जाता, मात्र तुमच्या वागण्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो. अशा वेळी पहिलं समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्यांच्याशी जवळचे साधा. कारण आपल्यापैकी अनेकांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळे बसला असलेच. त्यामुळे स्वभाव ओळखा. जर तुम्हाला आनंदी राहायचं असेल तर एकच गोष्ट लक्षात ठेवा की कोण काय करते याकडे लक्ष देऊ नका. कोण कशासाठी आणि काय करते याचा फार विचार करू नका. कारण या सगळ्या गोष्टीपासून स्वतःला जिवंत लांब ठेवाल तुम्ही तितक्यात जास्त खुश राहाल. त्यामुळे आनंदी राहण्याचा हा एक कानमंत्र अधिक महत्त्वाचा आहे. तर मग हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.